प्रश्न क्रमांक 1. यवतमाळ जिल्ह्याचे जुने नाव कोणते होते? ऑप्शन नंबर ए वस्त्रकुल्लम, बी यवत, सी यवतमाळ, डी इंद्रपूर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 2. यवतमाळ जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भौगोलिक विभागात येतो? ऑप्शन नंबर ए कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विदर्भ. प्रश्न क्रमांक 3. यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक कोणते आहे? ऑप्शन नंबर ए चहा, बी कापूस, सी कॉफी, डी रबर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कापूस. प्रश्न क्रमांक 4. यवतमाळ जिल्ह्याला कापूस उत्पादनामुळे कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए महाराष्ट्राची साखरपट्टी, बी कापसाचे शहर, सी कापसाची नगरी, डी विदर्भाचे प्रवेशद्वार. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कापसाची नगरी. प्रश्न क्रमांक 5. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन नंबर ए गोदावरी, बी वर्धा, सी कृष्णा, डी तापी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वर्धा. प्रश्न क्रमांक 6. यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाशी कोणती नदी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए वर्धा, बी कृष्णा, सी भीमा, डी गिरण्या. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वर्धा. प्रश्न क्रमांक 7. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्य कोणत्या नदीच्या परिसरात आहे? ऑप्शन नंबर ए वर्धा, बी पैनगंगा, सी पूर्णा, डी कन्हान. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पैनगंगा. प्रश्न क्रमांक 8. यवतमाळ जिल्ह्यातील वनी परिसर कोणत्या खनिजासाठी विशेष प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए सोने, बी कोळसा, सी बॉक्साइट, डी मॅग्नीज. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोळसा. प्रश्न क्रमांक 9. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका कोणत्या उद्योगाशी विशेष संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए कापड उद्योग, बी कोळसा खाण उद्योग, सी जहाज बांधणी, डी चहा उद्योग. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोळसा खाण उद्योग. प्रश्न क्रमांक 10. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा हे ठिकाण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए कापूस उत्पादन, बी सागरी मासेमारी, सी चहाची लागवड, डी रबर उत्पादन. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कापूस उत्पादन.
प्रश्न क्रमांक 11. यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी परिसर कोणत्या नदीच्या खोऱ्याशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए पैनगंगा, बी वैनगंगा, सी तापी, डी गोदावरी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पैनगंगा. प्रश्न क्रमांक 12. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर हे नाव प्रामुख्याने कोणत्या ऐतिहासिक प्रशासकीय संदर्भात आढळते? ऑप्शन नंबर ए जुना जिल्हा तालुका नावाशी, बी समुद्र किनाराशी, सी किल्ल्याशी, डी बंदराशी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जुना जिल्हा तालुका नावाशी. प्रश्न क्रमांक 13. यवतमाळ जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत कापूस पिकाबरोबर कोणते पीक महत्त्वाचे आहे? ऑप्शन नंबर ए सोयाबीन, बी चहा, सी नारळ, डी सुपारी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सोयाबीन. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? ऑप्शन नंबर ए वनी कोळसा, बी शेगाव कोळसा, सी लोणार कापूस, डी सिंदखेडा राजा मॅग्नीज. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वनी कोळसा. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता जिल्हा यवतमाळच्या पश्चिमेस आहे? ऑप्शन नंबर ए गडचिरोली, बी वर्धा, सी नांदेड, डी भंडारा. उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वर्धा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.